मी नायगावला आले. रिहर्सल झाली की येते घर. तुम्ही काळजी नका. मी नायगावला आले. रिहर्सल झाली की येते घर. तुम्ही काळजी नका. मनवा, तुम्ही मला न सांगता का गेला? मनवा, तुम्ही मला न सांगता का गेला? मनवा, तुम्ही रागावलात का माझ्यावर? मनवा, तुम्ही रागावलात का माझ्यावर? मनवा, असं मला न सांगता जात नाही कधी. काल नक्की काहीतरी झालंय ज्याने डिस्टर्ब झाल्या त्या. पण तरी मनवा, तुम्ही मला असं न सांगता नाही जाऊ शकत. बोला दवे. सर, आज आपली सेल्स टीम बरोबर मीटिंग लाईनअप झाली. त्यासंबंधी जे काही पेंडिंग डिसिजन्स आहेत ते आज आपल्याला घेता येतील. सर, तुम्ही किती वाजेपर्यंत याल? हा, ओके. हॅलो सर. हॅलो सर. हाय रिया, काय ग, किती मेसेज? आज आपण पबला जाऊयात. सांगतो मी तुला. तुला तर सगळ्याची परमिशन घ्यावी लागते ना घरातून. जेवढं नेसेसरी आहे ना तेवढंच मी सांगतो घरी. आणि मी घरी कोणाला घाबरत नाही. यू नो दॅट व्हेरी वेल. चल, आपण संध्याकाळी भेटूया. ओके, बाय. बाय. बोल सुष्मिता. बाबा, सांगितलंच राजवीरनं तू इथे असते. मनू बाळा, तू फार त्रास नको करून घेऊस. काय झालं म्हणून? मी जे सांगितलं ते तुला पटलं नाहीये का? बाबा, खरं सांगू, मला खरंच नाही कळत आहे मी काय करू. मनू, मला एवढंच वाटतं की तू पॅनिक न होता विचार करायला हवास.
पण बाबा तुम्हाला माहितीये दारूबंदीसाठी आपण किती प्रयत्न केले, त्यामुळे आपल्या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला. आणि आता माझाच नवरा दारू पितोय, मी कसं चालवून घेऊ, कसं ऍक्सेप्ट करू? उद्या जर एखाद्या माणसाने दारू पिऊन त्याच्या बायकोला मारलं तर मी त्याला कसं सांगू की हे करणं चुकीचं आहे, असं नको करू. मुळात मला ना माझ्या आयुष्यातल्या कुठल्याही व्यक्तीने दारू प्यायला नाही चालणार. कुठल्याही व्यक्तीने, अगदी नितेशने सुद्धा नाही चालणार मला. मग तुला नाही का वाटत हे सगळं तू राजवीरशी बोलायला हवं? मला नाही माहित बाबा हे सगळं कसं बोलायचं. म्हणू चुकतेस तू. तुला तुझ्या नवऱ्याची एखादी गोष्ट खटकते तर त्याबद्दल तू त्यांच्याशी नको का बोलायला? बाबा पण यात कोणताही पण नको. तू बोल राजवीरशी. ठीक आहे, मी एक वेळ बोलेन त्यांच्याशी, पण ते सोडतील का दारू? हे बघ, तू असा विचार करू नकोस. कदाचित पटकन नाही सुटणार, हळूहळू सुटेल. दारू सुटायला वेळ जाईल पण नक्की सुटेल. नाही बाबा, मला खरंच नाही कळत आहे कसं बोलायचं त्यांच्याशी. मुळात मी इमॅजिनच करू नाही शकत की माझा नवरा दारूड आहे. त्यांनी एकदा दारू प्याली म्हणून लगेच लेबल लावू नकोस त्यांना. कधीतरी दारू पितो म्हणून त्या माणसाला दारुडा म्हणणं चुकीचं आहे. आणि तूच म्हणतेस ना की एखाद्या माणसाला आपण पटकन जज करू नये. मग तुला नाही का वाटत तू त्यांना जज करतेस? अनु, बाबा अगदी बरोबर बोलतात. तू एकदा बोल तर राजवीरशी. बोलशील ना? पण म्हणू शांतपणे बोल, नेहमी सारखी. आणि जी अडचण आहे त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न कर. आणि शांतपणे तुझी बाजू मांड. ठीक आहे, मी आजच बोलते राजवीरशी. राजवीर, अरे लागला का मनवाचा काही पत्ता? मी तिलाच फोन ट्राय करते पण लागतच नाही. नायगावला आहेत त्या. नायगावला गेली? अरे अशी काय ती न सांगता जाते? मागच्या वेळी एवढं पोलीस प्रकरण झालं तरी कळत नाही का तिला अजून? नाही म्हणजे मला काळजी वाटली ना तिची म्हणून मी विचारलं. आणि तू काय असं उठून गेलास तिला शोधायला? आवर, मी कॉफी करते तुझ्यासाठी. हा बोल राजवीर. हा, बिझी आहेस तू? नाही रे, बिझी असंच नाहीये. आता कोर्टात चाललो होतो. बोल. नाही म्हणजे तुला उशीर होत असेल तर नंतर बोलू आपण. नाही नाही, अरे राजवीर बोल ना. फोनवर तर बोलूच शकतो मी. बोल. हॅलो. हा बोल. काय झालंय राजवीर? नाही काही नाही. राजवीर, तुझा आवाज कसा येतोय? एव्हरीथिंग ऑल राईट? येस. राजवीर, नक्की काहीतरी झालंय. सांग बरं, काय झालंय? मला एक सांगा, काल ड्रिंक्स करत असताना आपण कशाबद्दल बोलत होतो? म्हणजे मी खूप बडबड करत होतो का काल? नाही, मला वाटतंय आपण इन जनरल बोलत होतो. मनवा आल्या तेव्हा नेमकं काय झालं आठवतंय तुला काही? अरे मला खरंच आठवत नाहीये राजवीर. एक मिनिट, तुझं काय वहिनी बरोबर भांडण झालंय का? ते चिडले आहेत का? राजवीर, मी काही बोललो नाही ना? मी जरा जास्त बडबडत होतो का? अरे राजवीर, आता मला टेन्शन येतंय. काय झालंय? माझ्यामुळे काही प्रॉब्लेम झालाय का? मनवा बहिणी चिडल्या आहेत का? राजवीर अरे बोल ना. तुला काहीच आठवत नाही? अरे मला खरंच आठवत नाही यार राजवीर. आपल्याला ना काल जरा जास्तच झाली होती. तुला आठवते मी काय बोलत होतो ते? नाही. शिट यार, आता प्रॉब्लेम झाला. आता मलाही आठवत नाही मी काय बोलत होतो. ठीक आहे, मी ठेवतो फोन. हॅलो हॅलो राजवीर.
मनवा मला कसं कळणार तुम्हाला नक्की काय झालंय? नायगावला जाऊ का त्यांना आणायला? नाही, नको. मला अचानक आलेलं बघून आणखी डिस्टर्ब होतील त्या. मनवा, काय कुठे गेल्या होत्या? राजवीर, तुम्ही दारू पिता? मी काय विचारते तुम्हाला? तुम्ही नेहमी दारू पिता? हो, घेतो मी ड्रिंक्स. पण त्याच्याबद्दल असं अचानक का विचारलं तुम्ही? काय झालंय मनवा? तुम्ही कालच्या बाबतीत म्हणत असाल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काल जरा जास्त झाले असेल. नाही राजवीर, प्रश्न जास्त किंवा कमी पिण्याचा नाही, प्रश्न दारू पिण्याचा आहे. मला नाही आवडत कोणी दारू प्यायला, आणि म्हणूनच आम्ही गावात दारूबंदी केली होती. कारण दारूच्या आहारी जाऊन लोकांनी स्वतःच्या बायका मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करताना बघितलंय मी. लोकांच्या संसाराची राखरांगोळी होताना बघितली. मला नाही बघवलं ते कधी. मला नेहमी त्रास व्हायचा. इनफॅक्ट आजही मला त्रास होतो या गोष्टीचा. मुळात मला कळत नाही की सगळं छान सुरळीत सुरू असताना कशाला हवी दारू. पण त्याचा आपल्याशी काय संबंध? ऑफकोर्स संबंध आहे राजवीर. मी गेले कित्येक वर्ष दारूबंदीसाठी प्रयत्न करते. लोकांना जाऊन सांगते की दारू कशी वाईट आहे. पण जर माझाच नवरा दारू पित असेल तर मी कसं आणि कोणत्या तोंडाने सांगू त्यांना की दारू पिऊ नका? पण दारू पिऊ नका हे लोकांना सांगण्याची काय गरज आहे मनवा? त्यांचं लाईफ आहे, ते बघतील काय करायचं. असं कसं म्हणताय तुम्ही? राजवीर, दारूच्या आहारी जाऊन स्वतःच्या बायकोला मारहाण करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. उद्या जर का असं काहीतरी माझ्या डोळ्यांसमोर घडत असेल तर मी शांतपणे बसून बघत राहायचं? मला नाही जमणार. मी शांतपणे बसून हे सगळं बघूच शकत नाही. हो मनवा, पण मी दारू पिऊन तमाशे नाही करत, कोणाला त्रास देत नाही, बायकोला मारत नाही. आणि तुम्ही जी लोक म्हणतायत ना, त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे मनवा. ते काही असो, पण मला माझ्या नवऱ्याने दारू प्यायलेली नाही चालत. आरती, झाला स्वयंपाक? बसूया जेवायला. एवढ्या? नितीशला येऊ देत ना. चालेल. मनूचा विचार करते. हो. नको काळजी करूस, सगळं नीट होईल. राजवीर समजून घेतील का हो आपल्या मनूला? नक्की समजून घेते. आणि मनूच्याच प्रेमामध्ये एवढी ताकद आहे की ती त्यांचं मन नक्की जिंकून घेईल. असं व्हायला नको होतं ना. जे झालंय ते आपण बदलू शकतो का आरती? नाही, मला काळजी अशासाठी वाटतं की नवीन नवीन लग्न झालंय ना, आणि आतापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली तर नाही. काही नाही. तुझ्या मनात नक्की काय चाललंय ना ते कळतंय मला. तू नको काळजी करूस, सगळं नीट होईल. आपली मनू तेवढी समजूतदार नक्कीच आहे. आणि खरं सांगू, ती अस्वस्थ असली ना तरी ती माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. ती हे सगळं व्यवस्थित सांभाळून घे. राजवीरनी सुद्धा हे सगळं ताणून नको ना धरायला. आरती, तुला सांगितलं ना,
सगळं नीट होईल, नको विचार करूस एवढा. असं कसं म्हणता तुम्ही? सगळं ठीक आहे. जोपर्यंत तिचा असा फोन येत नाही तोपर्यंत माझ्या गळ्याखाली अन्न नाही उतरणार. आरती, मला तुझं हेच पटत नाही. जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये त्या गोष्टीचा एवढा त्रास का करून घ्यायचा? अहो पण आपल्या मनूला त्रास होतोय, मग मी नाही का विचार करणार? नाही, कर ना, नक्की विचार कर, पण पॉझिटिव्ह विचार कर, चांगला विचार कर. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, असा विचार करत राहिलीस ना तर त्याचा तुला जास्त त्रास होईल. बरं, नितीश कधी येणार आहे? येईल एवढ्यात. ठीक आहे, तू तयारी करून ठेव. तो आला की लगेच पानं वाढायला. आरती, तुझा आहे ना विश्वास मनूवर? हो. मग झालं तर. ती काही चुकीचं करणार नाही, आणि समोरचा माणूस चुकीचं वागत असेल ना तर ती सगळं व्यवस्थित सावरून घेईल. सगळं बरोबर आहे, पण पुन्हा आलंच का पण? आरती, नको काळजी करूस. आणि राजवीरचं सुद्धा मनूवर खूप प्रेम आहे, ते सुद्धा सगळं सावरून घेते. माहितीये मला, पण राजवीर म्हणाले होते ना मनूला की ते तिच्यासाठी स्वतःला बदलायला तयार आहेत म्हणून. मग तुम्हाला वाटतं ते खरंच दारू सोडतील? म्हणून हा काय हट्ट आहे? राजवीर हा हट्ट नाहीये, प्लीज समजून घ्या. आणि मी हे सगळं तुमच्या चांगल्यासाठीच सांगते ना, तुमची तब्येत चांगली राहावी म्हणून सांगते. तुम्ही असं बोलताय जसं मी खूप दारू पितो. परत तेच राजवीर, मी तुम्हाला म्हणाले ना, प्रश्न खूप किंवा कमी दारू पिण्याचा नाहीये. मी कितीतरी संसार उद्ध्वस्त होताना बघितले त्या दारूमुळे. आणि तुम्हाला पण माहिती आहे ना नाई काकूंच्या जावयाचं काय झालं ते. काय बोलताय तुम्ही? मी कोणाशी कम्पॅरिझन करताय माझं? आणि मला कळतं काय चांगलं काय वाईट, मला कळतं. आणि रातारायला प्रश्न दारू पिण्याचा ना घरी सगळ्यांना माहितीये, माईला सुद्धा माहिती. अहो पण काय म्हणू, कोण तुमच्या तो गावातला जावई वगैरे त्याच्याशी कम्पेअर करताय तुम्ही मला? आणि तुम्ही म्हणता तसं मी काय दारूच्या आहारी नाही गेलो, रोज नाही पित मी दारू, तरी असं बोलताय तुम्ही. मी असं म्हणते कारण मला नाही आवडत माझ्या जवळच्या व्यक्तीने दारू प्यायलेलं. काय प्रॉब्लेम आहे म्हणू हा? हे बघा, दारूमुळे माझ्या कामावर किंवा कुठल्या गोष्टीवर परिणाम कधीच होऊ दिला नाही. हो, मग वाट बघायची का आपण परिणाम व्हायची? हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं. मी ओव्हर रिॲक्ट करताय असं नाही वाटत तुम्हाला? कसं सांगू मी आता तुम्हाला? राजवीर, माझं प्रेम आहे तुमच्यावर, प्रेमापोटी सांगते. तुमची काळजी वाटते मला म्हणून सांगते. म्हणवा मी लहान नाहीये, मला कळतं चांगलं काय वाईट काय, मला कळतं. मग दारू चांगली आहे? मी दारू सोडावी असं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, सोडतो दारू मी, पण तुम्हाला सुद्धा माझं ऐकावं लागेल. काय काय चाललंय त्यांच्यात? मी सांगतो ना, त्यांच्यामध्ये भांडण सुरू आहे. तू कशी काय एवढी शुअर आहेस? पण मी सांगते ना, मला जास्त कळतं का तुला? मग त्यांच्यामध्ये 100% भांडण सुरू आहे. पण मम्मा, तुला माहितीये ना राजवीर दादा तिच्यासाठी किती वेळ आहे. सो तुला वाटतं का की तो ही सगळी भांडणं खूप वाढू देणार आहे? तर झालीत का बाई त्यांच्यात भांडणं? तुम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का? का आता आम्ही काही बोलायचं सुद्धा नाही का? नाही, बोला ना, पण स्वतःबद्दल बोला ना. दादा बहिणीबद्दल कशाला बोलताय? ते त्यांचं ते बघून घेतील. ए यश, तू आम्हाला नको शहाणपणा शिकव. जा तुझ्या खोली जाऊन अभ्यास कर. आई, हिला पण कधीतरी सांग ना अभ्यास करायला. ए, तू स्वतःच बघ ना, मला कशाला सांगतोयस रे? एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणतोय. दादा बहिणीचं काय चाललंय ना ते त्यांचं ते बघून घेतील, तुम्ही कशाला मध्ये पडताय? यश, तुमचं डोकं फिरू नको. शेवटचं सांगते मी तुला. आता तू जसं बोलल्यानंतर मी काय बोलणार ना? मम्मा, अगं असं काय करतेस तू? तो आता दादाची साईड घेणार ना. दादाने त्याला 2 दिवस ऑफिसला जायला सांगितलं होतं. सो तो आता दादाची चमचेगिरी करणार. नंदा, अति होतंय.
आई हिला सांग, जर हिला काही बोललो ना तर ही उगाच रडेल. 1 मिनिट. अति मी नाही, अति तू करतोयस. मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. का आता का झोंबल्या का मिरच्या? दुसऱ्यांना ना अशी अक्कल शिकवायला जाऊ नये, कळलं का? आई मी कोणाला अक्कल वगैरे शिकवायला जात नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं की तुला काय वाटतं ना ते तुझ्याकडेच ठेव. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की दादाने फक्त 2 दिवस जायला सांगितले ऑफिसला. नंतर जेव्हा दादा स्वतः ऑफिस जॉईन करेल ना तेव्हा तू रडत बसशील. असं अजिबात होणार नाही. एक दिवस दादा स्वतःहून मला ऑफिस जॉईन करायला सांगतो की नाही बघ. वाट बघ. मला ना तुमच्याशी बोलण्यात वेळ नाही वाया घालवायचा. असा काय हा? जाऊ दे ग मम्मा. तू काय सांगत होतीस? अगं त्यांच्यात भांडणं झाली हे खरंय, नक्की आहे हे. मज्जा येणार आहे आता बघतो. तुम्ही दारू सोडायला तयार असाल तर मी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. सांगा काय करू? ठीक आहे, मला सोडून कुठेही जायचं नाही. कुठेच नाही जायचं म्हणजे? कामावर सुद्धा नाही जायचं. काय बोलताय तुम्ही? हा काय हट्ट आहे? मनवा हट्ट नाही, प्रेम आहे माझं. मला नाही आवडत तुम्ही माझ्या नजरे आड गेलेले. आणि मला तुम्ही दारू प्यायला नाही आवडत. तुम्ही मला आधी वचन द्या की तुम्ही कधीच दारू पिणार नाही. तुम्ही मला आधी वचन द्या. एक क्षणही माझ्या नजरे आड जाणार नाही.